तर जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण हवामान अंदाज तोडकर साहेब यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. तर मित्रांनो, यांचे अंदाज एकदम म्हणजे असे अचूक असतात. तर आपण आज त्यांच्याच पावसाबद्दल विचारू. नक्कीच. सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय. मित्रांनो, राज्यामध्ये जो पाऊस मागील आठवड्यापासून धुमाकूळ घालतोय, अवघ्या 12 तासामध्ये तो परतीचा प्रवास सुरू करतोय, म्हणजे प्री मान्सूनचा परतीचा प्रवास. आणि सध्या जी कंडिशन आहे मान्सून आगमनाची, त्याने विदर्भ आणि मराठवाडा संपूर्ण व्यापलेला आहे. जाता जाता आजचे दिवस त्याचे फटकारे, फुगारे किंवा काही ठिकाणी मुसळधार सक्रियता गरमी असलेल्या भागामध्ये होत राहणार आहे. हे तुम्ही नियमित आपल्या चॅनलवरती पाहत आहेत. पण सध्या आपल्याला कंडिशनला कोरड मिळणार आहे, जवळपास 12 ते 14 दिवसाची. म्हणजे जून महिन्याच्या 12 तारखेपर्यंत पाऊस राहणार नाही आहे. पेरणीला कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही आहे. आणि ही कंडिशन 30 तारखेपासून ते चक्क 12 तारखेपर्यंत आहे. म्हणजे 14 ते 15 दिवसाचा गॅप आपल्याला या कालखंडामध्ये मिळतोय. आणि विशेष म्हणजे परत मान्सून ॲक्टिव्ह होईल, पण त्याला कालावधी 14 जूनच्या पुढचा असेल. म्हणजे एक 15-16 दिवस आपल्याला मस्त व्यवस्थित वातावरणामध्ये पेरणी करण्यासाठी संधी मिळते. आज आपल्या शेतामध्ये मशागत जवळपास होत आलेली आहे. पुन्हा पावसामुळे मशागतीचं काम वाढलेलं आहे. जो आपण स्टार बघतोय, रील स्टार बघतोय, ॲग्रिकल्चरशी निगडीत म्हणजे शेतीशी निगडीत याचे सर्व रील्स असतात, कॉमेडी रील्स असतात. आणि त्याचबरोबर सगळ्या मनोरंजनातून तो स्वतः शेतीसुद्धा करतोय आणि ते बघत असताना आपलं मनोरंजन देखील करतोय. आणि एवढा प्रचंड प्रतिसाद आपण अविनाश तसेच रोहित उगले यांना सुद्धा दिलेला आहे. जो प्रतिसाद तुम्ही आतापर्यंत देत आला आहात, असा त्यांना देत राहा. अतिशय सामान्य कुटुंबातून त्याला वर आणण्याचं काम आपलं आहे. आणि विशेष म्हणजे जे स्वप्न सगळ्या शेतकऱ्यांचे असतात वैयक्तिक, त्याचे सुद्धा आहे. शेतातील कामं करून तो आपला प्रपंच वाढवण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच आपली साथ असावी. धन्यवाद.